सर्वांना नमस्कार. तू तिथे मी भाग 3. बेबी डॉल, आज तू बोललेलं मला मुळीच आवडलं नाही. काय म्हणालीस तू? माझ्या कंपनीत काम करायची तुझी लायकी नाही. तू असा विचार सुद्धा कशी करू शकतेस? माझ्या कंपनीतच काय तर माझ्या घरात, माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. या माकडावर फक्त आणि फक्त त्याच्या बेबी डॉलचाच अधिकार आहे. हे मी तुला लवकरात लवकर सांगेन. कारण आता मला तुला असं दुःखात बघून सहनच होत नाही आहे. मला माझी प्रिन्सेस तिच्या महालातच हवी आहे. अभिनय समोर चालू असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सियाला बघून मनातच बोलून एक सुस्कारा सोडला आणि आपल्या कामाला लागला. पण अजूनही त्याच्या नजरेसमोरून घाबरलेली सिया काही जात नव्हती. आणि तेच त्याला अस्वस्थ करत त्याच्या मनामध्ये प्रश्न उभे करत होते. आणि त्याला आठवलं की बालपणी सिया अशी नव्हती. यश, आता सांग मला, तू इतक्या घाईत का बोलावलंस? तुला माहिती आहे अर्धवट काम सोडून मी आले आहे. मॅडम मला रागवतील ना. आल्या आल्या सियाची बडबड सुरू झाली. बेबी डॉल, आधी शांत हो. हे घे पाणी पी, बोलत यश तिच्या समोर पाण्याची बॉटल करत म्हणलं. यश, हे सगळं सोड. आधी सांग, नाहीतर जाते मी. बाई रागवे, म्हणत सिया जायला वळली. बेबी डॉल, तुला कितीदा सांगितलं की असं काम करत जाऊ नकोस. अभ्यासावर लक्ष दे. मी पण काय करू यश? आईला आज बरं नाही. मग कुणाला तरी तिच्या जागेवर जायला हवं ना. आणि दुसऱ्या कुणाला ते पैसे मिळणार असतील तर मीच का नाही? तसंही कुठलंच काम लहान मोठं नसते. काम काम असतेच या बोट. एक मिनिट यश, तुला लाज वाटते का? माझी आई आणि मी हे काम करते म्हणून. तसं असेल तर सांग. सिया खूप भाऊ होऊन बोल. खर तर सियाची बाबा गेल्यानंतर तिची आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची आणि आपला आणि सियाचा खर्च भागवायची. कधी कधी आईला बरं नसले की सिया तिच्या जागी जायची. का तर ते पैसे दुसऱ्यांना देण्यापेक्षा स्वतःलाच मिळतील म्हणून. बेबी डॉल, तू असा विचार सुद्धा कसा करू शकतेस की तुझ्या यशला तुझी लाज वाटत असेल? अगं मी तुझ्याशी मैत्री तुझं बॅकग्राऊंड किंवा स्टेटस बघून नाही, तर तुझं हे नाजूक आणि कोमल मन बघून केली आहे. आणि तुझ्याकडे काहीही नसलं तरी चाल, कारण शेवटी जे माझं आहे ते तुझंच आहे. यश हसत म्हणाला. तसे सिया न समजून त्याला बघू लागली. त्याचं हे कोड्यातलं बोलणं तिला समजलंच नव्हतं. काय करणार? वय सुद्धा तर नव्हतं तिचं तिथे. अवघ्या 12-13 वर्षाची होती ती. आता कुठे उमलायला सुरुवात झाली होती. त्यानंतर यश आणि सिया थोड्या वेळाने आपल्या घरी निघून गेली. बेबी डॉल, आजही माझं जे आहे ते सगळं तुझंच तर आहे. यश आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या त्या छोट्या सियाला बघून बोलतो आणि त्याने आपले डोळे मिटून घेत आपली मान मागे चेअरवर टेकली. पण सियाची ती थरथर त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने तसेच खाडकन आपले डोळे उघडले आणि पटकन कृष्णा कॉल करून केबिन मध्ये बोलावून घेतले. येस सर. थोड्याच वेळात कृषचा आवाज आला. तसं आता यशचे लक्ष तिकडे गेले. कृष, मला मिस सिया भोसले यांची सगळी डिटेल्स हवी आहे. म्हणजे पास्टची सगळी हिस्ट्री, ते आता कुठे राहतात, त्यांच्या घरी कोण कोण आहे, सगळं सगळं मला हवं आहे. तर आपल्या माणसाला सांग त्यांच्या डिटेल्स काढायला, यश बोललं. पण त्याचं ऐकून तिकडे मात्र कृष कोमात गेली आणि त्याला बघू लागला. त्याला तर समजतच नव्हतं की
त्याच्या सडू बॉसला एखाद्या एम्प्लॉय विषयी इतका का पर्सनल होता? व्हॉट? कृष अजूनही उभा बघून यशने विचारले. तसं कृषने नाही म्हणून मान हलवली आणि निघून गेले. बघता बघता वेळ समोर जात होते. घडीचे काटे टिक करत एका मागे एक पुढे सरकत होते. यश सुद्धा आपल्या कामात गुंतला होता. इकडे सगळे एम्प्लॉय सियालाच बघत होते. तिच्या ड्रेसवरून त्यांना तिची परिस्थिती कळायला वेळ लागली नाही आणि काही एम्प्लॉयची तिला बघून कुसूर सुरू झाली. तर अजूनही काही नजरा तिच्याकडे लालसेने बघत होत्या. लोकांच्या नजरेतली ती हिंसा बघून इकडे मात्र सियाचं मन आतून पोखरून निघत होतं. का? हा प्रश्न नेहमीच तिच्या निरागस मनात उभा राहायचा. पण अजूनही तिला उत्तर मिळालं नव्हतं. तिने आपले ते ओलसर डोळे अलगद पुसले आणि आपल्या कामात गुंतली. तसही लोक काय म्हणतातच आणि बोलणाऱ्यांकडे लक्ष देत बसले की आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि दुसऱ्यांशी तुलना केली की आपल्याला कधीच समाधान मिळत नाही. म्हणून नेहमी स्वतःची तुलना स्वतःशीच करायची आणि आणखी स्वतःला बेटर करत जायचं. त्यामुळे आपण नेहमी सुखी आणि समाधानी असतो. आणि दुसरं म्हणजे स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे घडवू शकतो. कारण असं केल्याने आपलं स्वन आपल्याला आपल्यातील उणिवांची जाणीव करून देत असतो, ज्याचं आपल्याला दुःख नाही तर उलट समाधानच मिळतं. हाय, मी निया. नियाने आपली ओळख देत सियासमोर हात पुढे केला. तशी सिया आधी तर थोडी दचकलीच. तिला वाटलं नव्हतं की कुणी तिच्याशी मैत्री करेल. अगं बघतेस काय, माझी फ्रेंडशिप आवडली नाही का तुला? निया हसत बोल. तसं सियाने सुद्धा हसतच तिच्याशी हात मिळवला. बाय द वे, माझी मम्मी म्हणते मी खूप बोलते. एकदा सुरू झाली की थांबतच नाही. पण तुला काय वाटतं ग? मी जास्त नाही ना बोलत? निया बोल. तसं इकडे सियाच्या ओठांवर हलकी स्माईल आली. तुझी मम्मी अगदी खरं बोलते. ती मनातच बोलली. अगं सांग ना. बाय द वे, मी तर तुझं नावच विचारायला विसरले. मी सिया आणि तू खूप गोड आहेस आणि अजिबात जास्त बोलत नाही. सियाने तिच्या गालाला हलकासा स्पर्श करत म्हणा. मग बरोबर आहे तुझं. पण बाय द वे, हे माझ्या मम्मीला कोण सांगणार ना? ती तर मी बोलायला लागली की उठूनच पडते. निया बोलू. तसे सिया हसू लागली. तिला निया खूप गोड वाटली. एकदम बोलकी भावली होती ती. बाय द वे, आम्ही बाहेर निघाल्यावर सरांनी तुला का थांबवलं? नियाच्या त्या प्रश्नाने इकडे मात्र सिया स्तब्ध झाली आणि तिला बघू लागली. तर नियाच्या नजरा सुद्धा तिच्यावरच थांबल्या होत्या. काही नाही, असंच. सिया हळूच बोलली आणि आपली मान फाईल मध्ये टाकली. तर मग नियाने सुद्धा जास्त जोर दिला नाही आणि ती सुद्धा आपलं काम करू लागली. सिया, अगं किती काम करशील, थांब आता. नियाच्या आवाजाने सियाने मानवरून पाहिलं तर बाजूलाच निया उभी होती. अगं लंच ब्रेक झाला. तुला भूक नाही का लागली? बाय द वे, मला तर खूप भूक लागली आहे. चल आता लवकर. तसा सियाचा चेहरा पडला. तिने मान खाली करून आपल्या बॅगेमध्ये असलेल्या टिफिनला पाहिलं. भूक तर तिलाही लागली होती. पण जिथे तिच्या त्या रंग उडालेल्या ड्रेस बघून सगळे गोष्टी करत होते तिथे ती आपला टिफिन कसा उघडणार होती ना? निया, अगं तू जा. ते काय आहे ना, आज घाईत मी टिफिन आणायलाच विसरले. सिया एक खोटं स्मित करत बोलली. त्यात काय मग, तू माझा टिफिन शेअर कर.
नाहीतर आपण कॅन्टीन मध्ये काही ऑर्डर करू. आणि बाय द वे, मी मघाशीच बघितली, इथली कॅन्टीन खूप मोठी आहे, या उत्साहात बोलत होती. पण तिकडे मात्र सिया विलाचा विचार करून विचारात बुडाली होती. अगं निया, मला की नाही भूक नाही आहे. तू जा ना, नाहीतर उगाच लंच ब्रेक संपेल आणि माझ्यामुळे तू सुद्धा उपाशीच राहशील, सिया बोलली. तसं नियाने एक वेळ पुन्हा तिला विचारून खात्री केली आणि सिया ऐकत नाही म्हटल्यावर ती निघून गेली. इकडे निया गेली तसं सियाने तिला बघून एक सुस्कारा सोडला आणि हळूच आपल्या बॅगीतून टिफिन काढला. तिने खूप प्रेमाने त्याच्यावरून हात फिरवले आणि तो अलगद उघडला. तर आज तिच्या आईने तिला पोळी आणि सुकी चटणी दिली होती. तिने पटकन इकडे तिकडे बघत 2 घास खाल्ले आणि पुन्हा टिफिन बंद करून बॅग मध्ये ठेवून घेतले आणि पाणी पिऊन स्वतःला शांत करू लागले. आपल्या केबिन मध्ये बसलेला यश मात्र आपल्या बेबी डॉलची ही अवस्था बघून आतून तुटत होता. आताच जाऊन तिला आपल्या मिठीत घ्यावं असंच झालं होतं त्याला. तिला तसं उपाशी बघून आता त्याच्या तरी घशातून कसा घास खाली उतरणार होता. त्याने सुद्धा फक्त समोर असलेल्या पाण्याचा ग्लास रिकामा केला आणि तो पंचपक्वानाचा ताट बाजूला सारला. सर, मे आय कम इन? कृषचा आवाज आला तसं यशने त्याला आत येण्यास म्हणाला. सर, मी सियाची फाईल, यात त्यांची सगळी डिटेल आहे, बोलत कृष्णने एक फाईल यश समोर केली. यशने ती घेतली आणि कृषला जायला सांगितलं. कृष सुद्धा यशचा ऑर्डर समजून लगेच केबिन बाहेर पडला. पण आता हातात असणारी ती फाईल बघून इकडे मात्र यशचं हृदय कमालीचं धडधडू लागलं. त्या 10-12 वर्षात त्याच्या बेबी डॉलने कुठल्या कुठल्या प्रसंगाला तोंड दिलं असेल, काय काय सहन केलं असेल, याचा विचार करूनच त्याच्या अंगाला घाम सुटू लागला आणि त्याचे हात थरथरू लागले. ज्याच्या पुढे अख्खी जनता मान खाली घालून असते, तो आज त्या 2 पानांची फाईल उघडायला घाबरत होता, थरथरत होता. खरंच प्रेम इतकं हळवं असते का, की जगासमोर गर्जणारा सिंह प्रेमापुढे इतका दुबळा होतो की फक्त कल्पना करूनच तो घाबरू लागतो? तर खरं प्रेम हे हळवं असू शकते, यात काही शंकाच नाही. कारण प्रेमात माणूस स्वतःचा नाही तर आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रिय असलेल्या व्यक्तीचा जास्त विचार करतो. म्हणून प्रेमाचा एक रूप म्हणजे हळवं प्रेम सुद्धा असू शकते. सिया आणि यशचे हे हळवे प्रेम समोर कोणतं वरण घेणार आहे, यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की वाचा. पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.